शिवाजी महाराजांच्या काळातील अभियंते म्हणजे इंजिनियर्स हे त्यांच्या काळातील सर्वात कुशल व्यक्तीपैकी एक होते। किल्ल्यांचे बांधकाम असो, जलव्यवस्थापन, तोफखाना आणि आरमार उभारणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या प्रमुख अभियंते त्यांच्या योगदानाबद्दल तपशीलवार माहिती मी सुबोध कांबळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हिरोजी इंदुलकर हे शिवाजी महाराजांचे एक विश्वासू अभियंते होते। त्यांचे महत्त्वाचे योगदान शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सिंहासन तयार करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले। हे सिंहासन 32 मन सोन्याचे होते आणि त्यावर उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले होते। किल्ल्याच्या संरचनेत सुधारणा आणि नवनवीन युक्त्या शोधण्यात हिरोजी यांचा मोठा सहभाग होता। विशेष कौशल्य, स्थापत्यकलेत निपुणता, कलात्मकता आणि अचूक मोजमाप। माजिद खान हे मुघल सैन्यातील अभियंता होता। नंतर ते शिवाजी महाराजांच्या सेवेत रुजू झाले। त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी किल्ल्यांच्या संरचनामध्ये बदल करून त्यांना भक्कम बनवले। जलवाहतूक, शत्रूंच्या हालचाली रोखण्यासाठी खास बुरुज आणि तोफखाना रचना करण्यात माजिद खान यांचा मोठा वाटा होता। सिद्दी संदल परिचय, सिद्दी संदल हे शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अभियंते होते। त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे समुद्री किल्ले आणि तटबंदीचे डिझाईन करण्यामध्ये ते निपुण होते। सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्याच्या रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी त्यांनी आरमार मजबूत केले। विशेष कौशल्य म्हणजे जलतंत्रज्ञान, समृद्धी वाहतुकीसाठी नवकल्पना। रघुनाथ नायक हे शिवाजी महाराजांचे लष्करी अभियंते होते। त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे गड किल्ल्यांचे डिझाईन, मजबूत बुरुज बांधणी आणि गुप्त मार्ग तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। त्यांनी शत्रूंच्या हल्ल्यापासून किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील केला होता। विशेष कौशल्य म्हणजे लष्करी किल्ल्यांची रचना आणि तोफखाना व्यवस्थापन हे त्यांच्याकडे काम होतं। मोरेश्वर पिटले किल्ल्यांच्या बांधकामात तज्ज्ञ असलेले अभियंते। महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी अनेक गडावर जलव्यवस्थापनासाठी जलतळे आणि पाणी साठवण व्यवस्था उभारली। प्रतापगड आणि रायगडच्या विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। विशेष कौशल्य म्हणजे पाणी साठवणीच्या प्रणाली आणि किल्ल्यांच्या अंतर्गत व्यवस्थापन। शिवाजी महाराजांचे स्थापत्य आणि अभियांत्रिकी दृष्टिकोन हे होते की किल्ले बांधकामात क्रांतिकारक बदल। किल्ल्यांची रचना कशी होती की ती नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकत होते। उदाहरण म्हणजे रायगड असो, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची भक्कम रचना। तोफखाना आणि संरक्षण, किल्ल्यांवर तोफखान्याची विशेष रचना करून शत्रूला भेदणे कठीण बनवणे। जलतंत्रज्ञान, किल्ल्यांवर पाण्याचे साठवण आणि पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जलतळ्यांची रचना केली गेली होती। समुद्री किल्ल्यामधून जलमार्गावरील नियंत्रणासाठी त्यांनी नवीन पद्धती अवलंबल्या होत्या। स्थल रक्षणाचे तंत्रज्ञान म्हणजे गुप्त मार्ग, पायऱ्या आणि लपवलेल्या खिंडीच्या साहाय्याने किल्ल्यावर सहज हालचाल करता येईल पण शत्रूला चकवता येईल असे व्यवस्थापन केले होते। आता या संपूर्ण आपण व्हिडिओचा निष्कर्ष पाहूया। शिवाजी महाराजांच्या अभियंत्यांनी स्थापत्यकलेत आणि तंत्रज्ञानात अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे ते काळाच्या खूप पुढे होते। त्यांच्या योजनांनी आणि तंत्रज्ञानाने त्यांच्या स्वराज्याचे संरक्षण अधिक सक्षमपणे करता आले। आपण पाहत होता सुबोध कांबळे टीव्ही।